नवरा आणि दोन प्रियकरासोबत बंद खोलीमध्ये एकत्रच घपाघप. पुढे घडले भयंकर. व्यभिचार हा अनेक अनर्थाचे कारण बनतो. सभ्य जीवन जगताना व्यभिचाराचे अत्यंत भयान आणि नीच दर्शन घडते तेव्हा समाज हादरून जातो. फलटण तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेने असाच हादरा दिला आहे. ती विवाहित होती, पण तिच्या चंचल स्वभावाने पुरुषांसोबत मौज मजाक करण्याचा तिला नाद लागलेला होता. पतीसोबत काम करणाऱ्या पुरुषांची नजर तिच्याकडे आकर्षित होत होती. जे पुरुष तिच्यावर नजर ठेवून होते त्यांचा ती अंदाज घेत होती. तिच्यावर पैसा उधळू शकणाऱ्या व्यक्तींवर ती जवानी उधळत होती. पैसा संपला ती संबंध टाळत होती. तिच्या नादाला सतीश दडस लागल्यामुळे तिने आधीचा प्रियकर सतीश माने याच्याशी संबंध तोडले असल्यामुळे माने हा दडसवर चिडून होता. पुढे दडसकडून पैसा कमी मिळू लागला तेव्हा तिने त्यालाही टाळणे सुरू केले. तो मात्र तिचा पिच्छा पुरवत होता. त्याबद्दल तिने पतीकडे तक्रार केली. मग तिच्या पतीने तिचा आधीचा प्रियकर मानेची मदत घेतली आणि सतीश दडसचा खून करून त्याचे तुकडे तुकडे करून पोत्यामध्ये भरून नदी टाकले. या धक्कादायक आणि थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोमनथळी येथे राहणारा 27 वर्षाचा सतीश दडस हा दररोज वेडणी गावातील मांगोबा माळ बुधावले वस्ती या ठिकाणी जात असे. याचे कारण होते रेश्मा लखन बुधावले. विवाहित रेश्मा आणि ऐन तारुण्यात असलेला सतीश यांच्यामध्ये संबंध निर्माण झालेले होते. तिच्या देहासाठी आसुसलेला सतीश रोज तिच्याकडे जात होता. रेश्माचा नवरा लखन बुधावले, सतीश दडस आणि आणखी एक तरुण सतीश माने हे एकाच ठिकाणी काम करत होते. त्यातूनच सतीश दडस याची रेश्माशी ओळख झाली होती. रेश्मा वृत्तीने चंचल होती. तिला फक्त पैसा हवा होता. तो ज्याच्याकडून मिळेल त्याला ती आपले सर्वस्व द्यायला तयार असायची. तिच्या वागण्यातील बिनधास्तपणामुळे सतीश दडस तिच्याकडे आकर्षित झाला होता. तो तिच्या मागे पुढे घुटमवू लागला. त्याच्या वागण्यामध्ये पडलेला फरक तिच्या अनुभवी नजरेतून सुटला नाही. सतीशकडून तिला पैसे मिळणार याची खात्री होती, त्यामुळे तिने प्रतिसाद दिला. आता ती तयार झाली म्हटल्यावर संबंधासाठी वेळ लागला नाही. रेश्माच्या आणि सतीशचे संबंध सुरू आले. तिला खुश ठेवण्यासाठी सतीश दडस तिच्यावर मिळवलेले सारे पैसे उधळू लागला. तिची लालसा वाढत होती, पण सतीश दडस आता पैशाकडून कमी पडू लागला. तो पैसे कमी देऊ लागला तसे तिने त्याला टाळण्यास सुरुवात केली. आता ती त्याला भेटेनाशी झाली. ही बाब सतीश दडसच्या मनात येऊ लागली. त्याला तर तिच्याशिवाय करमतच नसल्यामुळे तो तिच्याशी वाद घालू लागला. त्यातून त्या दोघांचे भांडण होऊ लागले. आत्तापर्यंत सतीश दडस याने रेश्मावर बरेच पैसे उधळलेले होते, पण आता तिने टाळणे सुरू केल्याने तो अस्वस्थ राहू लागला. तिचे वागणे त्याला रुचले नसल्यामुळे तो दारू पिऊन तिच्याशी भांडण करू लागला. ही बाब रेश्माचा नवरा लखन बंडू बुधावले याला समजली. त्याने ही बाब सतीश तुकाराम माने याला सांगितली. यानंतर सतीश माने आणि लखन बुधावले याने सतीश दडस याला बुधावले वस्ती विडणी येथे मारहाण केली. तरीही सतीश दडस हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी दारू पिऊन येऊ लागला. ती त्याला टाळू लागताच तिच्याशी भांडण लागल्यामुळे लखन बुधावले आणि सतीश माने या दोघांनी सतीश दडस याला चांगलाच धडा शिकवायचे ठरवले. रेश्माचा नवरा लखन याने सतीश दडस याला धडा शिकवायचे म्हटल्यावर सतीश मानेही त्याला साथ देण्यास एका पायावर तयार झाला. त्याला कारणही तसेच होते, कारण सतीश दडसच्या नादाला लागण्याआधी रेश्मा ही सतीश तुकाराम माने याच्याशी संबंध ठेवून होती. सतीश तुकाराम माने हा देखील बुधावले वस्ती येथे राहत होता. रेश्माचा नवरा लखन आणि सतीश माने एकाच ठिकाणी काम करत असल्याने सतीश मानेचेही रेश्माच्या घरी येणे जाणे होते. यातूनच दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. तेव्हा सतीश माने तिच्याशी नियमित संबंध ठेवत होता. सतीश दडस तिच्या आयुष्यात आला नव्हता. तोवर सतीश माने आणि रेश्मा यांचे प्रेम संबंध सुरू असल्यामुळे
तो मजेत होता. पण सतीश दडसच्या एंट्रीमुळे सगळेच बदलले होते. सतीश दडस हा रेशमाची हाऊसमौज पुरवू लागला. तिच्यावर पैसे उधळू लागला. त्यामुळे तिने सतीश मानेला दूर लुटून सतीश दडसला जवळ केले. याचा राग सतीश मानेला होता. ज्याच्यामुळे आपली प्रेयसी आपल्याला टाळत होती त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा असे सतीश माने याला वाटू लागले होते. आता रेशमाचा नवराच सतीश दडसचा काटा काढायचा म्हटल्यावर तोही हिरिरीने तयार झाला. आता त्याला संधी आयतीच मिळाली होती. ते दोघे सतीश दडस याचा काटा काढण्याच्या तयारीला लागले. दिनांक 14 जानेवारी 2026चा तो दिवस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या सोमथळी गावातील सतीश उर्फ आप्पा दादासो दडस हा त्या दिवशी कामावर जातो म्हणून घरातून बाहेर पडला. पण त्यानंतर तो घरी आलाच नाही. 2-4 दिवस त्याच्या घरच्यांनी त्याची वाट पाहिली. सगळीकडे चौकशी करूनही पाहिली, पण त्याचा थांग पत्ता लागेना. म्हणून सतीश दडसचा भाऊ सागर दडस याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मिसिंग नंबर 11/2026 नुसार भावाची मिसिंग नोंदवली. मिसिंग नोंदवताना सागर दडस याला काही माहिती मिळाली होती. सतीश ज्या ठिकाणी काम करत होता त्या मालकाने ही माहिती सागरला दिली होती. त्याने सागरला सांगितले लखन बंडू बुदावले आणि सतीश तुकाराम माने या दोघांनी त्याला काटेने मारहाण केली असून त्याला ते दूर कोठेतरी घेऊन गेले आहेत. इतकीशी माहिती पोलिसांना पुढील तपास करण्यासाठी पुरेशी होती. हा धागा पकडून पोलीस अधिक माहिती घेऊ लागले. दरम्यान दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत होती. दुपारी 2 वाजता सतीश दडस याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुदावले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झाले होते. तेव्हा लखन बुदावले याने सतीश दडसच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी केले होते. ही बाब सतीश दडस याच्या मालकाने सागर याला सांगितली होती. पोलीस ठाण्यामध्ये ही बाब समजल्यावर पोलीसही लखन बुदावलेच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. आपल्याबाबत पोलिसांना समजले आहे आणि ते आपल्यावर लक्ष ठेवून आहेत हे लखन बुदावलेच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्या दैनंदिन वागण्यामध्ये फरक पडू लागला. हीच बाब पोलिसांनी हेरून लखन बुदावले आणि सतीश माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांच्यावर प्रश्नांचा भडीमार करताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता लखन बुदावले सतीश माने याचे सतीश दडस याच्याबरोबर भांडण झाले होते. या भांडणामध्ये लखन याने सतीश दडसच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घातला. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचार करण्यासाठी दवाखान्यामध्ये न्यायचे म्हणून ते दोघे त्याला घेऊन बाहेर पडले. ते नेहमीच एकत्र काम करत असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे असल्यामुळे कोणाला काही संशय येण्यासारखी स्थिती नव्हती. याचाच गैरफायदा बुधावले आणि माने यांनी घेतला होता. ते दोघे दडस याला घेऊन भिवरकरवाडी येथील विडणी व धुळदेव गावातील शिवेच्या ओढ्याजवळ घेऊन आले. त्या निर्जन ठिकाणी त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला. त्याचे डोके फुटले. आधीच बेशुद्ध असलेला दडस मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्याने जागीच ठार झाला. अशा रीतीने आपल्या बायकोच्या दुसऱ्या प्रियकराचा खून तिच्या पहिल्या प्रियकराच्या मदतीने केल्याची कबुली लखन बुदावलेने दिली. सतीश मानेनेही गुन्हा कबूल केला. या हत्येमध्ये लखन बंडू बुधावले, सतीश तुकाराम माने आणि रेश्मा लखन बुधावले या तिघांचा थेट सहभाग असल्याचे तपासामध्ये आढळून आले आहे. दरम्यान सतीश दडसची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. त्यांनी लाकडे कापण्याचे मशीन आणले आणि सतीशच्या मृतदेहाचे लाकूड कापावे तसे तुकडे केले. मुंडके, धड, खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय असे सगळे वेगवेगळे भाग केले. त्यानंतर ते तुकडे 2 पोत्यामध्ये भरले. एक पोते नीरा नदीमध्ये तर दुसरे पोते शेततळ्यामध्ये टाकले. सतीश संपला आणि पुरावाही संपला असे समजून ते बिनधास्तपणे वावरत होते. पण पोलिसांनी त्या दोघांना बेड्यात ठोकल्याच शिवाय नीरा नदी आणि शेततळ्यामध्ये शोध घेऊन मृतदेहाच्या तुकड्यांची पोती बाहेर काढली. तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली हत्यारेही जप्त केली आहेत. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे फलटण तालुका हादरून गेला आहे. सतीश दडस खून प्रकरणी लखन बंडू बुधावले, सतीश तुकाराम माने
आणि रेश्मा लखन बुधावले यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 46/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 140(1), 238(3)(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, उपनिरीक्षक दीपक पवार, शिवानी नागवडे, पोलीस अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, तुषार नलवडे, अविनाश शिंदे, शिवाजी सावंत, हनुमंत दडस यांनी या प्रकरणाचा तपास केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ हे पुढील तपास